तर मित्रांनो, आज एक खूप महत्वाचा प्रश्न. हजारो मुले डिप्लोमा डिग्री करून बाहेर पडतात, पण इंटरव्ह्यू मध्ये काहींना बोलवलंही जात नाही आणि बोलवलं तर काही उत्तरे सुद्धा देता येत नाहीत. आज मी तुम्हाला हे सांगणार आहे की हे का होतं आणि काय केलं पाहिजे, आणि याचं उत्तर आपण महाभारतातील काही प्रसंगानुसार जाणून घेणार आहोत. तर आजकालच्या ज्या मुलांची खरी अडचण काय, किंवा आपल्या ज्या मित्रांची जी काय अडचण आहे, तर प्रत्येकाकडे काय आहे तर डिग्री आहे, डिप्लोमा आहे, सर्टिफिकेट्स पण आहेत, पण इंटरव्ह्यू मध्ये विचारलेलं एखादा ओहम्स लॉ असू द्या, डायोड कसा काम करतो, किंवा सर्किटमध्ये एखादा फॉल्ट आला तर तुम्ही तो कशा प्रकारे फाइंड आउट कराल, हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्यांच्या पुढे एक खूप मोठा सायलेन्स असतो किंवा खूप मोठा पॉज त्यांच्या पुढे असतो. तर याचं कारण काय, तर काय झालंय की फक्त एक्झाम पास होण्यासाठी आपण अभ्यास केलेला आहे की बाबा मला एवढे एवढे मार्क्स मिळाले पाहिजे, तेवढा पास झालो की मी बाबा डिग्री पास झालो. प्रॅक्टिकल कॉन्फिडन्स नाही का, तर प्रॅक्टिकलच्या वेळी आम्ही काय केलंय तर दांड्या मारलेल्या आहेत. प्रॅक्टिकल आम्ही अटेंडन्स केलेलं नाही, आम्हाला माहितीच नाही इन्स्ट्रुमेंट कसं यूज करायचं आहे, कशा प्रकारे त्याचं हाताळणी करायची आहे. त्याचबरोबर त्यांना स्वतःला प्रूव्ह करण्याची सुद्धा कॉन्फिडन्स नाहीये. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर मी आज तुम्हाला एक सांगणार की महाभारतातील दोन कॅरेक्टर, एक अर्जुन आणि एकलव्य. मित्रांनो, या दोन युद्धांपासून आपण काही गोष्टी शिकू शकतो. त्यातील पहिलं आहे कॅरेक्टर एकलव्य. यांच्याकडे काय गुरु नव्हते, हे कोणत्याही राजाचे पुत्र नव्हते, पण हे रोज स्वतः मेहनत घ्यायचे व स्वतः सराव करायचे. तसेच दुसरं कॅरेक्टर आहे अर्जुन. अर्जुनांच्याकडे गुरु द्रोणाचार्यासारखे गुरु होते, पण या व्यक्तीकडे एक खास क्वालिटी होती. काय होती तर त्यांच्याकडे काय होतं, चांगलं फोकस होतं आणि खूप सारी प्रॅक्टिस ते करायचे. या दोन योजनेसारखं तुम्हा सर्वांनाही करणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर युद्धाच्या वेळी या दोघांना कोणी त्यांचं प्रमाणपत्र विचारलं नाही, किंवा त्यांनी कोणती डिग्री केली आहे किंवा कोणता डिप्लोमा केला हे विचारलं नाही. त्यांनी त्यांचे स्किल्स वापरून हे युद्ध जिंकले किंवा त्यांनी त्यांच्या त्या परिस्थितीतून ते बाहेर पडलेत. पण सध्या होतंय काय तर नुकते डिप्लोमा किंवा डिग्री पास झालेल्या मुलांसाठी ना इंटरव्ह्यू म्हणजे एक काय तर हे युद्ध झालेलं आहे. डिग्री म्हणजे काय, फक्त त्यांच्यासाठी हा एंट्री पास आहे. या एंट्री पासवर तुम्ही कुठेतरी कंपनीत तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. मग काय होतं, मग खरा खेळ तिथं चालू होतो. इंटरव्ह्यूला काय होतं की तू इंटरव्ह्यूवर तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतो आणि त्यावेळी तुम्हाला उत्तर येत नाही, नुसतं सायलेन्स असतो. आता यामागची कारण काय आहेत, तर पहिलं कारण काय की नॉलेज भरपूर आहे या सर्व मुलांकडे, पण काय तर क्लिअरिटी नाहीये. डेफिनेशन्स पार्ट आहेत सगळ्या, पण तो एखादा कॉम्पोनंट, एखादं इन्स्ट्रुमेंट कशा प्रकारे वापरला जातो किंवा त्याचं ऍप्लिकेशन कसं आहे ऍक्च्युअल हे माहिती नाहीये. सेकंड, प्रॅक्टिकल कोणतंही प्रकारचं नॉलेज नाहीये, कारण की त्यावेळी आम्ही बंक मारलेला आहे. सर्किट कोणतंही जोडलेलं नाहीये किंवा आम्ही विकत आणून प्रोजेक्ट दाखवलेला आहे. इन्स्ट्रुमेंट कोणतंही हाताळलेलं नाही, यासारख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तिसरी गोष्ट काय आहे तर कम्युनिकेशन आणि त्यांचा कॉन्फिडन्स. माहिती तर सर्व आहे, पण आम्हाला ते एक्सप्रेस करता येत नाही किंवा आम्हाला ते सांगता येत नाही, यासारख्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. मग काय केलं पाहिजे, जसं की अर्जुनासारखा तुमचा फोकस असला पाहिजे. कोणतंही क्षेत्र निवडताना तुम्ही जसं की एकावरती फोकस ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला टेस्टिंग निवडायचं आहे, प्रोडक्शन निवडायचं आहे किंवा एखादी सर्व्हिस निवडायची आहे, सगळं एकत्र करू नका. कोणतं तरी एक स्पेसिफिक निवडून घ्या. त्याचबरोबर एकलव्यासारखं तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. काय करावं लागेल तर रोज तुम्हाला एखाद्या कॉम्पोनंटची माहिती घ्यावी लागेल, तो सर्किटमध्ये कशा प्रकारे यूज होतो, त्याचबरोबर त्या रिलेटेड काय क्वेश्चन्स येतील, या सर्वांची माहिती तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. मी हे दुसऱ्याला कसं पटवून देऊ शकतो ह्याची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करता आली पाहिजे. आता महाभारतात श्रीकृष्ण काय सांगतात की कर्म कर, फळची चिंता करू नको. तर काय की रोज तुम्हाला हे सर्व करणं गरजेचं आहे. रोज तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे, रोज तुम्हाला प्रॅक्टिकलचं नॉलेज गेन करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला ते दुसऱ्याला पटवून सांगता येणं खूप खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही तो इंटरव्ह्यू क्रॅक करू शकाल. आता इंटरव्ह्यूवर किंवा जी कोणती कंपनी ती काय पाहते एखाद्या कॅन्डिडेटमध्ये, तर त्याच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत की नाही ही पहिली गोष्ट पाहिली जाते. त्याचबरोबर त्याचा प्रॅक्टिकल अप्रोच आहे की नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ऍटिट्यूड त्याचा कसा आहे तिसरी गोष्ट. चौथं, विलिंगनेस टू लर्न कसा आहे, म्हणजे तो एखादी गोष्ट कशी अडॅप्ट करतो याबद्दल त्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कधी कधी काय असतं मित्रांनो की इंटरव्ह्यूला परफेक्ट आन्सर कधी हवं गरजेचं नसतं. त्याला काय असतं तर ऑनेस्टपणाच लागतो आणि लॉजिकल आन्सर सुद्धा त्याला चालून जातं.
तर मित्रांनो, या गोष्टीवरती तुम्ही फोकस करा. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काही अडचण येणार नाही. अहो, तुम्ही तो इंटरव्ह्यू एकदम व्यवस्थित पास व्हाल. आजही कुरुक्षेत्र आहे, फक्त त्याची शस्त्र बदललेली आहेत. डिग्री म्हणजे तुमचं धनुष्य झालेलं आहे, स्किल्स म्हणजे तुमचे बाण आहेत, आणि कॉन्फिडन्स म्हणजे तुमचं लक्ष आहे. जो रोज सराव करतो तोच हे युद्ध जिंकतो किंवा तोच हा इंटरव्ह्यू क्रॅक करतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या अशा मित्रांना नक्कीच पाठवा जो या इंटरव्ह्यूच्या फेअरमध्ये आहे. तोपर्यंत तेजस स्टुडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.